मी असं कधीच म्हणत नाही की स्वामी मी चालले लक्ष ठेवा, नाही, स्वामी माझ्या बरोबर चला. मी प्रत्येक संकटाला तोंड देत आजपर्यंत पुढे आली आहे. एकदा प्रेग्नन्सी झाली होती मोठी आणि 8व्या महिन्यात 7व्या महिन्यात माझं बाळंतपण केलं होतं. थोडंसं असं असतं ना की काही लोक मदतीला येतात आणि सांगणारे असतात. मी होतो म्हणून तुला मदत झाली. मला हे कधीच ऐकायला आवडत नाही. एका नातेवाईकांनीच असं स्टेटमेंट केलं, स्वाती हे संपल्यावर घरी आलीच नाही त्यांच्या, बहुतेक तिने ते लक्षात ठेवलं असेल. मला ती म्हटलं बाई भेटू देत. तू माझ्या सासूला विचारलंस मी त्यांच्या घरी गेले होते का नाही? तू तुला वाटेल ते स्टेटमेंट करते. मला ह्या सगळ्यामध्ये काय वाटतं मध्ये, हे सगळ्यामध्ये माझी एनर्जी मी फालतू खर्च करते. नातेवाईकांचे प्रश्न आले, स्वाती असं कसं बोलली, असं कसं बोलली. मला एकच गोष्ट कळते, माझ्या सासरची माणसं, माझा नवरा माझ्या पाठीशी आहे ना, कोणी पण तिथे ओरडू देत, मला काही फरक पडत नाही. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आजच्या दिवसाची सुरुवातच खूप खास झाली आहे, कारण की आज माझ्यासोबत खास व्यक्ती आहे, म्हणजे ती म्हणजे स्वातीताई. स्वातीताई कशी आहेस? खूप मजेत आहे, खूप छान आहे. फक्त सध्या सर्दी खोकला झाल्यामुळे थोडीशी बरं नाहीये. इंजेक्शन घेऊन आली ऑडिशन म्हणते, सॉरी, इंटरव्ह्यूला. खरंच म्हणजे काल मी तिला फोन केला आणि ती बोलली की तू ये, मी येणार, काहीही करून येणार, मी डॉक्टरांकडे जाऊन येईल पण येणार. आणि खरंच तू आली, थँक्यू सो मच. पण जसं आता मी म्हणाली की आजचा आपला दिवस खूप चांगला सुरू झाला आणि खूप आपण पॉझिटिव्हिटी घेऊन आलोय. ती कशामुळे, तर आज आम्ही स्वामींच्या मठात गेलेलो दादरमध्ये. आणि स्वामी आणि स्वातीताई हे खूप स्पेशल नातं आहे, कारण आम्ही प्रत्येक वेळेस ताईकडनं ऐकत असतो की स्वामी माझ्यासोबत कायम आहे. आणि आज तिथूनच सुरुवात करेल की आजची सुरुवात जी झाली आहे आणि काय नातं आहे ग हे खास स्पेशल. लहानपणापासून घरामध्ये स्वामीमय वातावरण. आई प्रत्येक वेळेला लहानपणी तारक मंत्र म्हणायची, मला मांडीत घेऊन बसायची, देवाच्या सगळं म्हणजे शांत होई श्री गुरुदत्ता वगैरे असं सगळं, करुणाष्टक वगैरे म्हणायची, घोरात कष्ट म्हणायची. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी पाठ झाल्या लहानपणापासूनच, ऐकून 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 ऐकून. मंत्र पुष्पांजली वगैरे यासारख्या गोष्टी ज्या संस्कारामध्ये येतात, त्या सगळ्या अशा अध्यात्माचा संस्कार माझ्यावर लहानपणी झाला आणि त्यामुळे घरामध्ये हे सतत चालायचं. त्यामुळे स्वामी ही आपल्या घरातली एक मोठी व्यक्ती आहे असं आईनी शिकवलं होतं. कारण घरामध्ये आई बाबांच्या वरती म्हणजे आम्हाला आजी आजोबांचं सुख कधी मिळालं नव्हतं. कारण आजी आजोबा माझे नव्हतेच, हयातच नव्हते बाबांकडचे, आणि आईकडची फक्त आई होती. आत्ताच मागच्या वर्षी त्याही 99 वर्षाची होऊन माझी आजी गेली. ती पण अशीच अध्यात्माचं वगैरे आणि असं करणारी, पण परखड. म्हणजे माझी आई मला नेहमी म्हणते की मी तिच्यासारखी झाली आहे, कारण रास ही आमची दोघींची सेम आहे, तूळ रास आहे. तर त्याच्यामुळे काय व्हायचं की आई मला नेहमी म्हणायची की घरामध्ये आपल्या मोठं माणूस म्हणून स्वामी आहेत. तुला काहीही कधीही वाटलं, दुःख झालं, आनंद झाला, चांगली न्यूज द्यायची आहे, घरातनं बाहेर पडायचंय, घरी यायचंय, त्यावेळेला निघताना सुद्धा कधी पण सांगून जायचं बाहेर की स्वामी मी घराबाहेर चालले, लक्ष घरावरही ठेवा आणि माझ्या बरोबर चला. म्हणजे मी असं कधीच म्हणत नाही की स्वामी मी चालले लक्ष ठेवा, नाही, स्वामी माझ्या बरोबर चला, स्वामी माझ्या पुढ्यात उभे राहा. म्हणजे काय, तर माझ्या समोर संकट यायच्या आधी तुम्ही समोर या. म्हणजे ते माझ्या पाठीशी बिठीशी उभे राहू नका, मी देणार. मी प्रत्येक संकटाला तोंड देत आजपर्यंत पुढे आली आहे. पण ही जी गोष्ट आहे यासाठी एक तुमचा विश्वासच असायला लागतो, आणि माझा विश्वास दत्त संप्रदाय आणि त्याच्या सगळ्या गोष्टींवर आहे. त्यामुळे मी प्रत्येक वेळेला दत्त संप्रदायाशी निगडीत सगळीकडे जाऊन आलेली, अगदी गिरनारला पण जाऊन आलेली आहे. अक्कलकोट महाराजांचा मठ दरवेळेला होतोच, गाणगापूर होतं, आणि वाचनही माझं त्याचं खूप आहे. म्हणजे दत्तपुराण असेल, श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्रामृत असेल, स्वामी समर्थांचं चरित्रामृत, मी सगळं वाचलेलं आहे. वा. पण हे आता तू जसं म्हणाली की आई लहानपणापासून हे शिकवत गेली, पण ना स्वामी आपल्याला समजतात, स्वामी आपल्याला घडवतात, स्वामी आपल्याला दिसतात. तर मला ते प्रसंग ऐकायचे जेव्हा कायम कोणतंही संकट असो आणि तेव्हा स्वामी आपल्या सोबतच आहे याची जाणीव झाली. म्हणजे आता हे मला माहिती नाहीये, पण असं 2-3दा माझ्याच वडिलांना माझ्याच घरात रात्री असा आवाज आलाय, घरात कोणी आलंय का नवीन, असं झालंय. म्हणजे आता याच्यात अंधश्रद्धा मी काही मानत नाही, त्यांचा हा भासही असू शकतो. पण मी नेहमी असं म्हणते की मी स्वराध्याला पण तेच सांगते, आपल्या घरात स्वामी आहेत. तर त्याच्यामुळे हे एक झालेलं आहे. बऱ्याच वेळा आपली आजारपण असतात किंवा स्वराध्याच्या वेळेला म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की स्वराध्याच्या आधी माझं 2दा मिसकॅरेज झालं होतं.
एकदा प्रेग्नन्सी झाली होती मोठी आणि 7व्या महिन्यात माझं बाळंतपण केलं होतं. तेव्हा पण बाळ मुलगाच होता आणि त्या सगळ्या मोठ्या परिस्थितीतून मी वर आले तेव्हा मी स्वामींचा जप करतच हॉस्पिटलाइज झाले होते आणि स्वामींचा जप करतच बाहेर आले होते. तेव्हा सुद्धा स्वामींनी वाचवलं. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की मी काळी निळी झाले होते खरं तर त्यावेळेला. तर डॉक्टरांनी सांगितलं होतं तुषारला की माहिती नाही हिचं काय होईल, तुम्ही सह्या द्या. त्याने थरथरत हाताने सह्या केल्या होत्या. तर तेव्हा सुद्धा त्याने पण महाराजांना आठवलं होतं आणि मी तर सतत महाराजांचं स्मरण करते. इव्हन स्वराध्य पोटामध्ये ऍक्च्युली 6व्या महिन्यातल्या सोनोग्राफीत कळतं की बाळाचे सगळे अवयव चांगले आहेत. तर स्वराध्याच्या वेळेला मला ते ऐकेपर्यंत माझा जीवात जीव नव्हता. मी हातामध्ये स्वामींचं माझ्याकडे एक हे आहे, कॉईन आहे ते आणि दत्तगुरूंचा एक छोटासा कॉईन म्हणजे चांदीचं, हे मी असं हातात पकडून सोनोग्राफीला गेले होते. आणि सोनोग्राफी झाली, डॉक्टर झाला अरे बाळ मस्त आहे. त्याच्यानंतर तुला खोटं वाटेल मी तिकडनं बाहेर पडले आणि मी पूर्ण वेळ जप करत होते, काय होतंय, बाळ चांगलं असू दे, बाकी नंतर बघू, बाळ चांगलं असू दे. आणि मग तिकडनं कारण आधीचे अनुभव वाईट होते आणि तिकडनं आले आणि मी तुला खोटं वाटेल 2 रस्त्याच्या मध्ये जो डिवायडर असतो मी त्याच्यावर बसले होते की वाचले आज मी, हे बाळ छान आहे तर मी वाचले. म्हणजे सगळी स्वामी कृपा. असं एक झालं. आणि मठाचा तर मला चांगलाच अनुभव आहे, तो मी शेअर करीनच. पण म्हणजे महाराज प्रत्येक वेळेला बरोबर असतात ह्याची एक अनुभूती अशी मला एक आली होती. सांगू ना लगेच की काय झालं होतं की मी वाडीला जाते. सगळ्या लोकांना माहितीच आहे की माझ्या पोराची मी मुंज सुद्धा वाडीत केलेली आहे. तर त्याच्यामुळे वाडीला मी दरवर्षी जाते. तिथे दिगंबर पुजारींचं मोठं घर आहे, त्यांचंच कार्यालय आहे, तिथेच स्वराध्याची मुंज झाली. तर तिथे गुरुप्रसाद पुजारी म्हणून त्यांचे पुत्र म्हणजे सुपुत्र, त्यांचा मुलगा म्हणून, तर त्यांना मी गुरु मानते. त्यांचं नाव गुरु आहे म्हणून त्यांना गुरुच म्हणतात सगळे. पण आम्ही नेहमी त्यांच्याकडे जातो. पण माझं आणि तुषारचं असं ठरलंय की भविष्य विचारायचं नाही, भविष्य आपण घडवूया. त्यामुळे आम्ही दरवेळेला फक्त जातो, त्यांना नमस्कार करतो आणि आम्ही निघून येतो. आणि तिकडची वाटही मला एका अभिनेत्रीने दाखवली, पण ती अभिनेत्री आता कुठेच नाहीये. म्हणजे तिचं अस्तित्व मला माहितही नाही, ती कुठे आहे काय आहे. आणि तिने इंडस्ट्रीमध्ये पण ती नाहीये. सो त्यामुळे तिचं नाव घ्यायचं की नाही हेही मला कळत नाहीये. पण तिला पुण्य कधीतरी लागणार आहे की ती तिकडे मला घेऊन गेलेली होती. त्यामुळे त्या लोकांची ओळख झाली. आणि त्यांनी मला असं सांगितलं होतं की मठामध्ये, तुमच्या दादरच्या मठामध्ये दर शनिवारी जा, काहीही मागू नको, काहीही बोलू नको, नुसता नमस्कार कर आणि छान देवासमोर तोरण ठेव आणि निघून ये. लक्ष ठेवा हेही म्हणू नकोस, पण महाराजांचं लक्ष आहे, तुला अनुभव आहे, काही बोलू नकोस आणि निघून ये. आणि 11 वेळा कर असं, 11 शनिवार कर. मी जात होते आणि एका म्हणजे शेवटचे 2च राहिले होते आणि त्यावेळेला मला अतिशयच बरं वाटेना घरात. पोटात दुखायला लागलं आणि काहीतरी ताप होता का काय का अंग दुखत होतं, म्हणजे आता लक्षात नाही. तेव्हा दहीसरच्या घरात होते मी आणि मला खूप टेन्शन आलं होतं. म्हटलं अरे शेवटचे 2च शनिवार राहिलेत आणि मी गेले नाहीये, परत आता पहिल्यापासून करायला लागतील. करीन, पण हे कसं होतं शूटिंग सांभाळून मी लेट येईन असं सांगून वगैरे मी ते शनिवार दादरला येऊन जायचं आणि मग मडला शूटिंगला असं सगळं गेलंय. मग त्यावेळेला मला असं वाटायचं की अरे बापरे, म्हटलं आता करू काय. पण मला नवरा म्हणाला नाही तू घरात बस आणि महाराजांचं नामस्मरण कर, काहीच करू शकत नाही आपण. मी थांबले घरात आणि गंमत अशी झाली की एका व्यक्तीने मला या मठातल्या चांदीच्या पादुका आणि रिसीट आणून दिली. अचानक बेल वाजली दुपारी 2-2:30 वाजता आणि ती व्यक्ती आली आणि तिने मला ती रिसीट दिली आणि पादुका दिल्या. मला इतका आनंद झाला. पण मी फक्त त्यांना म्हटलं हे पैसे मी नाही भरलेत आणि मी पैसे जर भरलेले तर ह्या पादुका कशा आल्या. तर ते म्हटले की ह्या तुमच्यासाठीच आहेत, पाठवलेत, आल्यात, तुमच्या आहेत. आणि मग अर्थात पादुका आहेत म्हटल्यावर मी त्या घेतल्या, ती रिसीटही घेतली. त्या व्यक्तीचे आभार मानले ज्यांनी माझ्यासाठी पाठवले असतील. ओळखीची व्यक्ती असेल नसेल माहिती नाही. पण मग मी काय केलं, एक दिवस इकडे येऊन त्या व्यक्तीच्या नावाने 1500ची मी पावती फाडून महाराजांच्या इथे मी हे केली. कारण माझं असं बिलीव आहे की कधी कोणाचा 1 रुपया घेऊ नका, तो आपल्याजवळ ठेवू नका, तो परत करा, ऋणातून मुक्त व्हा.
मला महाराजांच्या ऋणातून मुक्त व्हायचं नाहीये, त्यांचे ऋण माझ्यावर असणारच आहेत जन्मभर. पण ज्या व्यक्तीने कदाचित मला त्या प्रेमाने, त्या श्रद्धाभावाने माझ्यासाठी दिल्या असतील, किंवा मला स्वामींचं खूप आहे म्हणून माझ्यासाठी पाठवले असतील, तर त्याला त्याचं पुण्य लाभलं पाहिजे एवढं मला कळतं. आणि ते त्याला मिळतच असणार, कारण ती व्यक्ती खूप चांगली असेलही, ज्या अर्थी त्यांनी माझ्यासाठी एवढं केलं असं मी म्हणते. पण त्या पादुका शनिवारी घरी आल्या आणि ज्या दिवशी मी गेले नव्हते, ही एक वेगळी अनुभूती होती माझ्यासाठी आणि त्यामुळे मला खूप छान वाटलं तेव्हा. नक्कीच स्वामी आपल्यासोबत नेहमी असतात, पण यासोबतच मला असं विचारायचं, जसं आत्ताच म्हणाले की एक वाईट काळ आला जेव्हा 2 मिसकॅरेज होतात आपले, आणि तेव्हा मेंटली आपण खूप खचून जातो. होय होय. आणि मला असं वाटतं तेव्हा सगळ्यात जवळची व्यक्ती आपल्यासाठी उभी असते आणि ती म्हणजे ज्या आयुष्यात तुषार नावाची व्यक्ती आहे, प्रश्नच नाही. सो मला हेच जाणून घ्यायचं की त्या काळात त्यांचा असलेला आधार, आत्ता असलेला आधार आणि मेंटल पीस, हे सगळं कसं होतं सगळं. बेसिकली मी सांगू का, तुषार माझा मित्र होता आधी. मित्र म्हणजे काय, नुसतीच मैत्री होती. त्याने मला प्रपोज केलं तरी मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते त्या गोष्टींकडे. आणि आमची स्टोरी तर खूप लोकांना माहीत झाली आता बऱ्याचशा आपल्या इंटरव्ह्यूज मधनं. पण त्याच्याकडे ना मी काहीही बोलू शकते, काहीही. मला राग आला, मला वाईट वाटलं, मला इतर कोणीतरी प्रपोजच केले तरी मी त्याला सांगितलंय. म्हणजे त्याच्यासमोर एका व्यक्तीने मला पानपट्टीवर तो गेलाय आणि समोर नेऊन एकाने प्रपोज केलं, हा की मला तुझ्याशी लग्न करायचंय वगैरे. आणि मी म्हणलं लग्न झालंय माझं, तो माझा नवरा आहे. पण तुषारने ते इतकं स्पोर्टिंगली घेतलं. त्याला सांगितलं अरे माझी बायको आहेच तशी, ती सगळ्यांना आवडू शकते, त्यामुळे थँक्यू, पण सॉरी माझं लग्न झालंय. हा त्याचा जो जेन्युनपणा आहे, किंवा हे जे तो इतकं काय म्हणतो आपण स्पोर्टिंगली घेतो किंवा प्रेमाने घेतो किंवा समजून घेतो, ह्या त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे शूटिंगला लेट होतो बऱ्याच वेळा, मला लिहायला लेट होतो, तर घरातलं त्याला स्वयंपाकही येतो, त्यामुळे बऱ्याच वेळा गरम गरम अन्न ताटात मिळतं. बऱ्याच वेळा माझं कर्तव्य म्हणजे मी सकाळचं सगळं करून जाते, रात्री याला लेट झाला तर तो किमान आमटी भाताचं तरी कुकर लावू शकतो, त्यामुळे ते त्याला येतं. इवन आमचं फायनान्शियली बऱ्याच वेळा आता असं होतं की बायकोला काय सांगायचंय मी काय कमवतो, मी कुठे कुठे पैसे ठेवलेत, नाही चूक आहे. बायकोला माहिती पाहिजे. आजचे दिवस असे आहेत की आपण बाहेरचं खातो, वाटेल ते वागतो, वाटेल तसे फिरतो, काहीही खातो, आपल्या शरीराच्या आतमध्ये काय घडामोडी घडतात एवढ्या त्या नसांमध्ये शिरवल्या आपल्याला माहितीच नसतं. अचानक भस्कन काहीतरी उगवतं. अशा वेळेला कुठे पैसे ठेवलेत, काय केलंय, कुठे कुठे सह्या लागतील बायकोच्या आपल्या, हे सगळं बायकोला माहिती पाहिजे की नवरा किती पैसे कमवतोय, नवऱ्याचे किती इन्व्हेस्टमेंट्स आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी आणि तुषार एकदम क्लिअर आहोत. तुषारनी स्वराध्यासाठी काय योजना केल्यात, मी काय त्याच्यासाठी योजना केल्यात, आमच्या दोघांच्या संसारासाठी आम्ही काय योजना केल्यात, की आम्ही कोणते डिसिजन घेणार आहोत, की आम्हाला काय घ्यायचे आहे, किंवा आम्ही कुठे कुठे पैसे ठेवलेत, ते सगळं मला माहिती असतं. काही काही गोष्टी आम्ही अशा करतो की पैसे ठेवतो आणि आम्ही विसरून जातो, की लक्षातच ठेवायचं नाहीत ना, तिकडे लक्ष गेलं की ते काढावेसे वाटतात. ह्याचा उपयोग कधीतरी आजारपणात होतो, ज्याचा मला आत्ता झाला. आत्ता तुषारचं खूप मोठं आजारपण झालं. म्हणजे काय झालं, दिवसभर शाळेमध्ये जाऊन आलो, स्वराध्याचा रिझल्ट ऐकला, 3-3, 6-6 मजले चढून आलो, घरामध्ये झोपला तो, नंतर मिटिंगा झाल्या, तो वर त्याला चक्कर येत होती पण त्याला कळलं नाही आणि त्याने दुर्लक्ष केलं या गोष्टीकडे. आणि अचानक रात्री मी बाजारात असताना त्याला म्हटलं मला घ्यायला येशील का, मला माहितीच नाही, कारण त्याने मला काही बोललाच नाही, घरात असून बोललं. आणि त्या दिवशीच मला सुट्टी होती, पुढचा 1 दिवस सुट्टी होती पुन्हा. तर नशिबाने पुन्हा ती स्वामीच कृपा, तो आला आणि मला घ्यायला आला बाजारात, आणि आला आणि मी बसले बाईकवर, आणि बाईक राईटला जायला लागली एकदम. म्हटलं काय रे काय होतंय, आणि बोलताना असं मला जाणवलं की तो काहीतरी वेगळं बोलतोय. तो म्हणाले स्वाती माझ्या गाडी चालवण्यात बोलण्यात तुला फरक वाटतोय का. म्हटलं हो. तुला काहीतरी होतंय का. मला म्हटलं सकाळपासून चक्कर येते. म्हटलं आत्ता डॉक्टरकडे जायचं. ही घटना नेहमीप्रमाणे अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा शनिवार असतो, म्हणजे शनिवार महाराजांसाठी केलेत मी. पण जेव्हा देवाच्याच गोष्टी म्हणजे आपल्या काय म्हणतो आपण सोनोग्राफ्या असतात, कुठे आजारपण असतात, ती शनिवारीच कळतात बघा. हा योगायोग कसा आहे तो माहिती नाही, तेव्हा सगळं बंद असतं, कुठलेही रिपोर्ट्स मिळत नाहीत वेळेत, मग ते सोमवारपर्यंत जातात वगैरे. तर त्या दिवशी शनिवार होता आणि रात्रीचे 8:30 वाजले होते. त्याला घेऊन गेलो आणि मला त्याने असंच रस्त्यात टाकलं, म्हणजे मी जातो माझ्या मित्राकडे. सलील सावंत म्हणून आमचे डॉक्टर आहेत, मित्रच आहे तो, आणि तुषारनी आत्ताच त्यांच्या एका नाटकाचं काम केलं, म्युझिक केलं, म्हणजे त्याच्यासाठी मैत्री झाली. आणि तो पहिले त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी चेक केलं, सांगितलं की तुझं BP 220 झालंय.
तुला कळलं कसं नाही? तो म्हटला मला कळलंच नाही. म्हणजे अशा घटना घडत असतात आपल्या शरीरात आणि आपल्याला कळत पण नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर मग सिटी स्कॅन आलं, मग सगळीकडे जातं आणि त्याला हात थरथरायला लागला, त्याला सही करताना भीती वाटायला लागली. तो पहिल्यांदा मी तुषार सारख्या अति ॲम्बिशियस, पॉझिटिव्ह, प्रॅक्टिकल अशा व्यक्तीला डाऊन होताना बघितलं की आपल्यातही वयाच्या 45-46 मध्ये असं काही घडू शकतं. आणि सही करताना त्याचा हात म्हणलं, सर तुषार काही होणार नाही, घाबरू नकोस, महाराज आहेत ना आपले. हे मी प्रत्येक वेळेला त्याला सांगते. सगळं झालं, ते MRI झालं, हेन झालं, तेन झालं आणि अर्धवट झालं, कारण दुसऱ्या दिवशी त्याच्या इकडची ती बिगबाळी असल्यामुळे दुसऱ्या दिवशी करा सांगितलं. मग परत या साईडचं केलं, मग ऍडमिट केलं त्याला. अशा वेळेला कुठे कुठे ठेवलेले पैसे माझ्या कामी आले. काही मी त्याच्याशी बोलले होते की मी इकडे ठेवलेत, तिकडे ठेवलेत, ते काढले. आणि अशा वेळेला बघा, तुम्हाला आपलं कोण परक कोण कळतं, तुम्हाला कोण विचारतो, तुमच्या मदतीला कोण धावून येतं, तुमच्या बरोबर कोण असतं. तर शूटिंग मी करत होते, मला माहितीये मी स्वराज्याला कसं सांभाळून गेलं. शाळा, त्याचं शाळेतनं येणं, डबा करणं, तुषारचा डबा करणं. नशिबाने त्या हॉस्पिटलमध्ये जेवण नाश्ता होता. तो म्हणाला, सारी तुझी खूप धावपळ होते, तुला काही व्हायला नको. त्यात माझं हेक्टिक शूटिंग लागलं होतं. मी शूटिंगला सांगू शकत नव्हते, मी कानावर घातलं होतं फक्त. आणि लक्ष्मी निवास पण आणि मनपसंद की शादी पण दोघांचंही चालू होतं. त्या दरम्यान लग्नाचा सिक्वेन्स वगैरे आला होता. शेवटी असं कोणी येणारं नव्हतं, कुणीच आलं नाही म्हटलं तरी हरकत नाही. आणि माझं असं झालं, आणि जे येणारे होते काही लोकांना मीच म्हटलं नको, कारण मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता. आणि थोडंसं असं असतं ना की काही लोक मदतीला येतात आणि सांगणारे असतात. मी होतो म्हणून तुला मदत झाली, मला हे कधीच ऐकायला आवडत नाही. त्यापेक्षा मी पुरा पोटावर घेऊन करते. पण मला कोणाच्या ह्याच्या खाली राहायला आवडत नाही. काय म्हणतो ते, आपण एखाद्यावर हे उपकाराखाली राहायला आवडत नाही मला. त्याच्यामुळे म्हटलं नको, ते कोणीतरी कधीतरी ऐकवलं तर मला जमणार नाही, पैसेही कोणाचे नको. पण ते सगळं झालं. पण तुषारचे 2 मित्र मात्र, आदित्य वैद्य आणि सत्यजित जामसंडेकर, जो अजय अतुलकडे असतात, आणि आदित्य वैद्य म्हणून साऊंड डिझायनर आहे, तो पण आमचा मित्रच आहे. तर हे तुषारचे रेकॉर्डिंग स्टुडिओला कायम असतात आणि तुषार बरोबरही असतात. हे 2 मित्र मात्र दिवसभर होते. आणि दुसरी गोष्ट, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समीर वर्तक म्हणून एक माझा मित्र आहे, जो माझ्या लग्नाच्या आधीपासूनचा मित्र आहे, जो आमचा फॅमिली फ्रेंड आहे. तो आणि आदित्य वैद्य ऍक्च्युली बसले. आम्ही सत्तूला आधी सांगितलं नाही, कारण सत्तू घाबरट आहे म्हणून नाही सांगितलं, पण नंतर सत्तूलाही कळलं. पण म्हणजे या सगळ्याच्या वेळेला हे असे ठेवलेले पैसे, त्यावेळेला ना मी तुम्हाला सांगू, नात्यांपेक्षा ना पैसा कामी येतो हे लक्षात आलं माझ्या. म्हणून या गोष्टी ठेवणं फार महत्वाचं. आता जसं नात्याचाच विषय सुरू आहे आणि आजच्या जनरेशन मध्ये डिवोर्स होणारी नाती आणि त्यात 25 वर्षाचा संसार, म्हणजे आता असं वाटतं की आत्ताच 25 वर्ष संसाराला तुमच्या सुरू झाली. नाही, 23वा लागलं परवा. 23वा लागलं. मग 23 वर्षाचा संसार येतो. मला सांग की या जगात, म्हणजे आता जे आपण वारंवार ऐकतो की ह्याचा डिवोर्स होतो, हे होतं, यांची भांडणं होतात, ते वेगळे होतात, यात आपलं नातं इतकं स्ट्रॉंगली उभं करणं हे खूप गरजेचं झालंय असंच म्हणायला हरकत नाही. सो काय मत आहे यावर? खरं मी सांगू, मी अनुभवातून शिकले. माझं लग्न आणि तुषारचं लग्न एका, काय म्हणतो आपण, बालविवाह झाल्यासारखा झाला होता. 22-23 वर्षाचे कोवळे होतो आम्ही. संसार सुरू करणं, भांडी लावणं, भांड्यात ह्या भांड्यात हे ठेव, त्या भांड्यात, मी तर खूप आनंदाने उभं केलं होतं. आणि मी म्हटलं मागे तसंही की आम्ही काही दिवसातच आम्ही वेगळेच राहत होतो. अर्थात तो डिसिजन काही त्यांचा चुकीचं नव्हतं, त्यांच्या डिसिजनमुळे आज आम्ही एवढे स्वतःच्या पार उभे राहिलो. पण एवढ्या लहान वयात जे तुमच्या जबाबदारी पडते, मग ते घर मॅनेज करणं, तो पैसा साठवणं, तो पैशाचे दर महिन्याला भाडी भरणं, ह्या सगळ्या ज्या अब्दालाटे का भाव, तो कळला. आणि दोघांचंही असं असं असताना तो उभं राहिलो आम्ही. त्यामुळे कुठेतरी हे नातं जास्त घट्ट राहिलं त्याच्या पाठीशी. आणि माझ्या असं लक्षात आलं की नाती असू दे, कुणीही असू देत, कुणीही, म्हणजे अगदी कुणीही, तुम्ही नाही कोणाकडनं अपेक्षा ठेवू शकत, ना आई वडिलांकडनं, ना सासू सासऱ्यांकडनं, ना नातेवाईकांकडनं. तुम्हाला तुमच्या दोघांनाच एकमेकांबरोबर उभं राहायचंय. आणि अपेक्षा ठेवणंही चुकीचं आहे, कारण त्यांना त्यांचं लाईफ आहे. सो हे मी कुठेतरी स्वतःला समजवलं होतं.
त्याच्यामुळे आम्ही एकमेकांची भांडणं प्रत्येक नवरा बायकोंमध्ये होतात, बारीक बारीक गोष्टींवर नाही होतात, ती होतात. पण ना मला थोडं लक्षात ठेवायची सवय आहे. पण तुषारनी मला शिकवलं, रात गई बात गई. आजचं भांडण आज रात्रीच संपव, उद्या सकाळपासून फ्रेश दिवस सुरू झाला पाहिजे. मला हे कळायला थोडा उशीर लागला, कारण लहान आणि माझ्या घरामध्ये आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत, सो तिकडून आल्यामुळे ना 4 लोकांमध्ये विचारणं, हे चुकतंय का, हे होतंय का, मग हे बरोबर आहे का, असं कोणीतरी सांगणारं तरी असायचं. इथे आम्ही दोघंच ना, चुकलो तरी आपलंच, बरोबर असलं तरी आपलंच. मग अशा वेळेला काय करायचं, शेवटी तुला माझी गरज आहे, मला तुझी गरज आहे, आणि आपल्या एकमेकांवर संसार थाटलाय. आणि माझं लग्न झालं तेव्हा वडिलांनी सांगितलं होतं तुमचं लव्ह मॅरेज आहे ना, मागे वळून नाही बघायचं. तुला खूप त्रास दिला कोणी तुला छळलं, नवराच अगदी वाईट असेल, जे आजच्या काळात घडतंय, बऱ्याच ठिकाणी पण होतं असं की सासरकडनं त्रास असतो, काही असेल तर लगेच सांगा. पण सासरकडनं जरी उद्या त्रास झाला, अजून कोणाकडनं त्रास झाला, तर ते हागलं पादलं म्हणतो ना, तसं येऊन माहेरी येऊन सतत रडागाणं गायचं नाही. ते सॉल्व्ह करायला शिकायचं स्वतःच्या पायावर. आता त्या सॉल्व्ह करण्याची एवढी सवय झाली ना की आपोआप ते गणितच जुळत गेली आमची आणि बॉन्डिंग झालं. म्हणजे बऱ्याच वेळा मला काही म्हणायचं असतं, त्याच्यात तुषार बोलून जातो, अगं आपण हे करूया का, अरे हेच मी बोलणार होते. त्यामुळे तेवढं बॉन्डिंग झालंय. आणि समजून नाही घेतलं तर काहीच होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, सगळे जरी तुमच्या आजूबाजूला असले, मित्र मैत्रिणी, आई वडील, सासू सासरे, नातेवाईक, तरी पण शेवटी नवऱ्याच्या पाठीमागे बायकोला उभंच राहावं लागतं. आणि बायकोच्या पाठीमागे आत्ता जो हे आजारपण झालं, याच्यात मला तो अनुभव आला. आणि त्यामुळे मी अगदी तुषारला एकच वाक्यात सांगितलं, काही येऊ दे, कोण तुला काही जाब विचारलं, कोणी काय बोललं, तर मी ढालसारखी समोर उभी आहे. त्यामुळे मला तो म्हणतोस, तू ऍक्च्युली वकील व्हायला हवी होतीस, कारण तू पॉइंटनी बोलतेस. आणि सॉरी, पण माझा स्वभाव आहे तो की मी खूप स्पष्ट व्यक्ती आहे, मला खोटं अजिबात आवडत नाही बोलायला. आणि मला खोटं कोणी बोललं तरी मला सहन होत नाही. आणि मला मी ते खरं कसं आहे, तुम्ही कसे खोटे आहात, हे मी सांगायला जाते. कधी कधी गरज नसते कदाचित त्याच्याची, पण मला बोलावं लागतं, नाही तर मग ते कुठून तरी पलटून आपल्या ह्याचाही अनुभव मी घेतले, म्हणून मी ना ते क्लिअर करायला जाते. आणि मग त्याच्यातून समोरच्याला वाटतं, अरे यार ही जाम बोलते, जाम स्पष्ट बोलते, नाही पाहिजे ही, आणि लोक माझ्यापासून दूर जातात. पण माझं असे, मी आहे ही अशी आहे, स्वीकारा. कारण मी खोटं नाही बोलत आहे, मी वाईट नाही करत आहे, मी वाईट कोणाचं चिंतत नाही, मी कधीच आणि मी छाती ठोकपणे सांगू शकते, मी आत्तापर्यंत कोणाबद्दल वाईट विचार केलेला नाही, वाईट कोणाला मानलेलं नाही, कोणाच्या बद्दल वाईट विचार डोक्यात आलेले नाहीत, ह्याचं वाईट होऊ दे, त्याचं वाईट, ह्याने मला त्रास दिला, त्याने मला त्रास दिला, ह्याने माझं काम काढून घेतलं, कधीच नाही. तथास्तु, त्याचं त्याच्याकडे, या जन्मात त्याला भोगायचंच आहे, आणि ते बघायला आहेच स्वामी. नक्कीच आहेत. आणि या सगळ्यातच कुटुंबाचा विषय निघाला म्हणून सांगते की माहेरी जाणं सारखं होत नाही असं म्हणत असेल, पण आता आईच जवळ राहायला आली आहे, सो याचा आनंद किती आहे ताईला? जवळ राहायला म्हणजे अशी जवळ नाहीये, पण काय होतं, मीच तिला मध्ये आता आई 2दा पडली, आणि तसं भाऊ आहे माझा, वहिनी पण असते, त्यामुळे मला तसं लक्ष नाही द्यायला लागत. पण तरी तिचं जाणं येणं माझ्याकडे होतंच पूर्वीपासून, कारण एकतर बऱ्याच वर्षांनी स्वराज्य झाल्यामुळे तिला माझं बाळ बघायचं होतं, आणि आधीचे माझं जे काही हे होतं की काय काय झालं होतं बाळांच्या बाबतीत, त्यामुळे तिला जरा ते खूप उत्सुकता होती की माझं आणि तुषारचं बाळ कसं दिसतंय. सो त्यामुळे तिला ते फार प्रेम लागलंय स्वराज्याचं, सो त्याला ती लहानपणापासूनच बघायला येते. आणि तिला असं वाटतं की तुमचं फील्ड असं आहे की तुमचं हातावर पोट आहे, बरोबर, तुम्ही घराबाहेर नाही पडलात, तुम्ही काम नाही केलं तर तुम्ही पैसे कुठून आणणार. दुसरी गोष्ट, आम्ही नोकऱ्या करत नाही, मग आपल्याला प्रॉव्हिडंट फंड नाही, आपल्याला पेन्शन नाही, मग जो पैसा आहे तो वाचवून संसार करायचा आहे. मग अशा वेळेस त्या बाळाला मेन आधाराची गरज आहे. आणि आपल्या आई वडील बाहेरच असतात, त्याला हे कळेपर्यंत की ते काय बाबा आपले आई वडील 9 ते 6 नोकरी करणारे नाहीयेत, हे काहीतरी वेगळं करणारे, हे कळेपर्यंत त्याला साथ दिली पाहिजे. तिथे माझ्या आईने माझी खूपच साथ दिली. त्यामुळे मी तिला कायम तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत असते, तिला फिरायला घेऊन जात असते, तिला कपडे घेऊन देत असते, तिला जे हवं ते देत असते, आणि जी इच्छा पूर्ण कर. आता नक्कीच आईबद्दल एवढं सांगितलं, आणि मुलगी म्हणून कोण कसं हवंय, तर ताईसारखं हवंय. सो या पलीकडे विचारते की
सासूने घराबाहेर काढलं हा मुद्दा, म्हणजे इतक्या इझिली आपण बोलून जातो, आपण वेगळ्या वेळेने बोलतो, पण सगळेच जण वेगळ्या वेळेने घेतात. ट्रोल. त्याहून तुला भयंकर ट्रोल केलं गेलं आणि तू त्यावर, मला एक आवडलं की स्पष्टीकरण देणं जिथे तिथे गरजेचं नाही, अजिबातच नाही. सो या ट्रोलिंगवर काय म्हणायचंय तुला, की आपल्या घरात सगळं सुरू चांगलं असताना मध्येच एका वाक्यामुळे जे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो? नाही, मला असं काय वाटतं माहितीये, आजकाल ना सोशल मीडिया खूप सोपं झालंय लोकांना हँडल करणं. लोकांना आपली मतं मांडण्यासाठी त्यांना वाटतंय आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळालाय आणि आपण आपलं तोंड दिलंय, टाळ्याला लावायची जीभ आणि वाटेल ते बोलत सुटायचं, कोणावरही काही कमेंट्स करायच्या. आणि म्हणजे मी तुला सांगू ना, जेव्हा हा मुद्दा आला होता, सासूनी घराबाहेर काढले वगैरे वगैरे, तेव्हा खूप लोकांचे मला हसायला येतं कमेंट्स वाचून. काही लोक म्हणतात अहो ही पुण्यात राहते, ही माझ्या बाजूला राहते, एकाने लिहिलंय हिचा मुलगा आमच्या मुलाच्या शाळेत आहे वगैरे. मुंबईमध्ये धडधडीत शिकले, मुंबईत राहिले, मुंबईत बोरिवलीत घर माझं. काय म्हणजे कमेंट करताय तुम्ही सोशल मीडियावर, वाटेल ते लिहिताय. पण काही लोक लिहितात की मी हिच्या सासूला ओळखते, ही सांगते खोटे. मला काय म्हणायचंय, मी वेगळ्या अर्थाने ते बोलले, तुम्ही वेगळा अर्थ त्याचा लावला, तुम्ही तिसऱ्या अर्थाने ते उत्तर लिहिताय की हिच्या सासूला मी ओळखते म्हणजे ही खोटारडी आहे. चूक आहे ही गोष्ट. मी कशी आहे हे बघायला तुम्ही आलायत का? माझ्यावर तुम्ही राहिलायत का? नाही ना. मग माझ्याबद्दल डायरेक्टली मत मांडणं हे मुळात चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. बरोबर म्हटल्यावर मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये वेगळी असणार, मी माझ्या घरात वेगळी असणार, मी माझ्या शूटिंगला वेगळी असणार, मी माझ्या नवऱ्याबरोबर, माझ्या मैत्रिणीबरोबरचं वेगळं असणार. सो तुम्ही डायरेक्ट जज नका करू कोणालाच. आणि त्यांचं माझं वाईट असेल नसेल तुमचा काहीच संबंध नाहीये. म्हणजे मी तुला गंमत सांगते, मध्ये एक अशीच घटना पण घडली होती. त्यांनी एक पूजा ठेवली होती आणि मी गेले होते त्या पूजेला. आणि पूजा झाल्यानंतर मी तिकडनं त्यांच्या घरी आले. एका नातेवाईकांनीच असं स्टेटमेंट केलं, स्वाती हे संपल्यावर घरी आलीच नाही त्यांच्या, बहुतेक तिने ते लक्षात ठेवलं असेल. मला ती म्हटलं बाई भेटू देत, तू बघायला होतीस, तू माझ्या सासूला विचारलंस मी त्यांच्या घरी गेले होते का नाही? मी माझ्या नवऱ्याबरोबर त्या घरात गेले होते, तिथे 10 माणसं घरात होती, तू आली नव्हतीस, तुला वाटेल ते स्टेटमेंट करतेस. मला ती फक्त नातेवाईक आहे ती आमची, ते भेटू दे असं मी सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे एक्सप्लेनेशन किती देणार तुम्ही, त्याला एक मर्यादा आहे ना. आणि मग लोकशाही कशाला म्हणायचं? मला माझी मतं जर परखडपणे मांडताय, तुम्ही तुमची मतं वाटेल ती मांडताय, मी माझं जर एखादं मत परखडपणे मांडलं तर राग कसला येतो लोकांना? असू शकतं त्यामागे माझ्या वेदना, माझं दुःख, माझं टेन्शन, माझी परिस्थिती, माझे विचार असूच शकतात. त्याच्यावर कुणी काही बोलण्याचा मी सगळ्यांना अधिकार नाही दिलाय. आणि मग अशा वेळेला जे काय म्हणतात ते कुत्रं भुंकत असतंय, भुंकू ते म्हणतो ना, आपण लक्ष देणं चुकीचं आहे. त्याप्रमाणे मी वागते. काही माणसं खरोखरच चांगली कमेंट्स करतात, काही लोक आम्ही हिलाही ओळखतो तिलाही ओळखतो, दोघेही चांगले आहेत. मग कशासाठी असं लोक लिहित आहेत? आणि हे काय वाक्य आहे, उगाच त्याचा बाऊ केलेला दिसतो. कारण सध्या ट्रोलिंगचा ट्रेंड आहे, त्याच्यात ह्या मुलीला ट्रेंड केलंय. आम्ही हिच्या अनेक स्टोरीज ऐकल्या आहेत, आम्ही हिचे हे ऐकलेत, इंटरव्ह्यूज ऐकलेत. नाहीये ही मुलगी अशी, असं लिहिणारेही प्रेक्षक आहेत. तिचं कामही आवडतं म्हणणारे प्रेक्षक आहेत, माझी बाजू घेणारेही तितकेच. म्हणजे म्हणतो ना आपण की निंदकाचे घर असावे शेजारी, ते असू देत. आपण कानाडोळा करायचा, घोड्याच्या त्या हे लावायच्या आणि पुढे पळत राहायचं. आपल्याला जितकं दिसतंय तितकं जायचं. जिकडे मध्ये येईल समोर कोणीतरी, तिथे त्याला काय करायचं तो डिसिजन तेव्हा घ्यायचा. हे माझं ठरलंय आणि त्याच्यामुळे मी ट्रोलिंग. आम्हाला तू तशीच जाताना नेहमी दिसते. आणि आताच तू म्हणाली की रस्ता सरळ आहे आणि पुढे चालत जायचं. आणि कारण मला ह्या सगळ्यामध्ये काय वाटतं, हे सगळ्यामध्ये माझी एनर्जी मी फालतू खर्च करते. मी जेव्हा हे ऐकून मी जर स्ट्रेस घेतला, मी चिडचिड करून घेतली, मग नातेवाईकांचे प्रश्न, आणि झालं नातेवाईकांचे प्रश्न आले, स्वाती असं कसं बोलली, असं कसं बोलली. अरे काही लोकांचं तर माझं स्पष्ट मत आहे, स्वाती 22 वर्ष तुमच्या घरात आहे,
दुर्लक्ष करा. हेच मी तुम्हाला सांगते, जी माझ्या सासूबद्दल बोलण्यात आलं त्याच माझ्या सासूची सख्खी बहीण, मी अगदी मानाने सांगते, माझी मावस सासूबाई आहेत विद्या जाईल म्हणून, त्या संगीत शिक्षिका आहेत. त्यांनी माझं उलट कौतुक केलं की मी इंटरव्ह्यू बघितला, साधी कुठेही तू काही वाईट बोलली नाहीस. आणि तू, मला माहितीये ना कशी असते, आपल्या घरात सगळ्यांना माहितीये ना, आणि जे बोलतात त्यांना बोलू देत, असं पण पाठीशी उभी राहणारी सासू हवी ना. त्यांनी केलं ते, मला ह्याचा खूप आनंद आहे. आणि म्हणून मी सांगते तुला की या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की मला एकच गोष्ट कळते, माझ्या सासरची माणसं, माझा नवरा माझ्या पाठीशी आहे ना, कोणी पण तिथे ओरडू देत, मला काही फरक पडत नाही. आणि मला यांच्यामध्ये स्ट्रेस घेऊन यांचा विचार करून करण्यात मला वेळच नाहीये. आमचं फील्ड असे, आम्ही सकाळी 6:30ला घर सोडतो, रात्री 11:30ला येतो. घोडबंदरच्या ट्रॅफिक मधनं उडत उंटावरनं बसल्यासारख्या गाड्या चालवत, कधी कधी टायर पंक्चर्स होतात, त्रास सहन करत आम्ही त्या घोडबंदरवरनं येतो. बऱ्याच वेळा फिल्म सिटी शूट असतं. खूप खूप स्ट्रेस आहे जगामध्ये. आमच्यासाठी कमी आहे, कामाचा स्ट्रेस आहे. काही ठिकाणी काय म्हणतो आपण, डेट्स लागत नाहीत कधी कधी सिरियल्सला, कधी हे नाही, ह्या सगळ्याचा त्रास आहे. याच्यामध्ये कुठे या लोकांच्या मागे लागायचं, त्यापेक्षा आपण आपले प्रश्न सोडू. आणि हे याच्यामध्ये करण्यापेक्षा मी माझ्यावर वेळ देईन, मी छान राहीन, मी पॉझिटिव्ह राहीन, मी माझ्यावर काम करीन, माझा चेहरा हे माझं ऍसेट आहे. मी टेन्शन घेतलं माझा चेहरा पडणार, त्यापेक्षा मी प्रॅक्टिकली वागेन. कोण बोलतंय उडत गेलं अशी मी राहते बघ. नक्कीच. आणि आम्हाला दिसतंय ते, पण ज्याची सुरुवात दादर पासून झाली, म्हणजे ते अभिनय क्षेत्र, आणि आम्ही दादर मध्ये आलोत ना, तेव्हापासून ताई नेहमी मला प्रत्येक वाक्यानंतर सांगते की दादरचे सगळे रस्ते मला माहिती आहे, आणि मी दादर इतकी फिरलीये. मला दादर आणि तुझं नातं जाणून घ्यायचंय, नेमकं कसं हे नातं? ऍक्च्युली माझी या फील्डची सुरुवातच झाली नाटकामुळे. नाटक म्हटलं की नाटकाचं माहेरघर म्हणजे शिवाजी मंदिर, DMCC हे हॉल. माझ्या नशिबात हे होतं हेच मला माहिती नाही. याच्याही आधी दादरच्या सार्वजनिक वाचनालय जे धुरू हॉलचं आहे तिकडे मी जॉब करत होते. त्यामुळे माझं फक्त तेवढंच होतं येणं. कारण सकाळी 7ची 6:30ची ट्रेन पकडायची, 7:30 पावणे 8ला इथे येऊन सही नाही झाली तर पैसे कापले जायचे. त्याच्यामुळे तिथे मी जॉब करायची. तिथनं मी 8 वाजता रात्री सुटायची, ट्रेन पकडायची आणि घरी जायची. आणि मग मी मेल्यासारखी पडून राहायची. जाऊन आईला मदत करावी लागायची, कारण घरामध्ये भांडी कपड्याला बाई नव्हती. मग आई एकटीच करते बघून भांडी घासणे रात्रीची, स्वयंपाक झाल्यावर, जेवल्यावर, कारण बिचारी ती दिवसभर करायची. हे सगळ्यात मी होते. हे लग्नाच्या आधीचं सांगते. आणि नंतर काय झालं, तेव्हा मग येता येता मग इकडे यायचो. आल्यानंतर मग मला तिकडनं नाटकाची संतोष पवारांमुळे ही धुरा मिळाली हातामध्ये. आणि मग नोकरी सांभाळता सांभाळता मग नंतर मी ह्याच्यात होते, शारदाश्रम शाळेमध्ये जॉबला होते. याच्यानंतर तो जॉब केला. मग तिकडनं इकडे यायचं. मग शनिवार रविवार मग इकडे नाटकाचे प्रयोग, नाटकाच्या रिहर्सल्स, मग शिवडीला जाणं, असं करत करत दादरला येणं झालं. आणि दादर आवडण्यामागचं दादरचं शॉपिंग, दादरचे स्ट्रीट्स. कितीही वेळ मी या स्ट्रीटवर फिरू शकते, किती वेळ मी खरेदी करू शकते, आणि काही नाही घेतलं तरी माझे 3 तास इकडे मोडू शकतात. आणि अगदीच काही नाही झालं तर शांत होण्यासाठी मी मठात जाऊन बसते. पण असं असतं ना की दादरची एक आठवण कायम लक्षात राहते, ती आठवण कोणती आहे? दादरची आठवण शिवाजी मंदिरचे प्रयोग. काय आहे म्हणजे असं कलाकाराला विचारणंच हे खरं तर. माझं पहिलं नाटक सूनबाई सून होतं, ज्याला तारे होते, ज्याच्यामध्ये संतोष पवार होते. शिवडीला रिहर्सल्स केल्या, त्याची DMCC ला एक रन थ्रू झाली, शिवाजी मंदिरच्या स्टेजवर रन थ्रू झाली. मी पहिल्यांदा शिवाजी मंदिर बघितलं आणि मला असं वाटलं ह्या स्टेजवर अगदी सतीश दुभाषी असतील, काशीनाथ घाणेकर असतील, ह्या लोकांनी कामं केली, त्या स्टेजला आपले पाय लागले. हेही नसे थोडं की आपण काहीतरी वेगळीच अचीवमेंट केली आहे. त्यामुळे मला हे असं वाटतं की मला हे सगळं बघायला मिळालं. प्लाझा आहे समोर, इकडची खाद्यसोयी, इकडचा कृष्णा वडापाव, म्हणजे इथली स्वस्तामध्ये खरेदी करायची वगैरे, या सगळ्या गोष्टी. आणि आठवण म्हणशील ना तर माझ्या लग्नाचं पहिलं मंगळसूत्र मी मोठं मंगळसूत्र जगन्नाथ पेडणेकरांकडे इथे दादरमध्ये केलं. येस, मला म्हणजे खूप छान वाटतं हे सगळं ऐकताना. आणि मला शेवटचं हे विचारायचंय की जेव्हापासून आपण भेटतो ना तुझ्याकडनं फक्त पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत, आणि ही एनर्जी येते कुठून आणि कशी साठवून ठेवते? मला नाही माहिती ही एनर्जी येते कुठून, पण ही एनर्जी माझ्या मेंदूतच आहे.
जेव्हा तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला समजतंय की तुम्हाला स्वतःसाठी उभं राहायचंय, तुम्हाला स्वतःसाठी प्रयत्न करायचे, तुमच्या पाठीमागे भक्कम पाठिंबा कोणाचाच नाही, तेव्हा फक्त तुम्हाला या गोष्टीसाठी उभं राहायलाच पाहिजे. आणि त्यासाठी ती पॉझिटिव्हिटी नसेल तर तुम्ही आयुष्यात काही करू शकत नाही. येस. सो आजचं मला असं वाटतं हे एक एनर्जेटिक जे असतं ना, आपण एनर्जी घेऊन चाललो आणि यासाठी खरंच थँक्यू सो मच ताई. Thank you. आणि आपण नेहमीच भेटत राहू. येस, आणि ऑफकोर्स. नक्कीच भेटत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.